गोंदियात आज सकाळी 8च्या सुमारास 2 जोरदार भूकंपाने हादरलं। गोंदियात सकाळपासूनच रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी सुखावलेला असतानाच हा भूकंप झाला आणि सगळीकडे भीती पसरली। सकाळी 8:05 ते 8:10च्या दरम्यान आलेल्या भूकंपाच्या झटक्याने पूर्ण गोंदिया जिल्हा हादरला गेला। आमगाव तालुक्यात 8:08 गेल्या काही वर्षांनंतर आलेला हा भूकंपाचा सर्वात मोठा धक्का आहे। गोंदिया शहरातील नागरिक घराबाहेर पडले असून गावखेड्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे। या भूकंपामुळे अचानक घरांच्या इमारतींना आणि भिंतींना भेगा पडल्यात। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हा झटका नागरिकांना बसलेला आहे। देवरी तालुक्यातील मुल्ला, तिरोडा तालुक्यातील बरसपुरा, मुंडीकोटा, गोरेगाव तालुक्यातील दौडीपार, गोरेगाव, सालेकसाह, आमगाव तालुक्यातला सुद्धा मोठा धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे। याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांच्याकडून। संजय, नेमका किती वाजता हा भूकंपाचा धक्का बसला आणि किती रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का होता? तृप्ती, काल सकाळपासूनच गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होता आणि रिपरिप पावसाची होती। त्याच्यामुळे पाऊस हा रात्रीपर्यंत होता आणि त्याच्यामुळे लोक रात्री निवांतपणे घरी बसलेले असताना रात्री 8 वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले, घरं हालायला लागली। त्याच्यामुळे घाबरून जाऊन लोकांनी बाहेर निघायला सुरुवात केली। गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली अशा तिन्ही जिल्ह्यातील काही भागांमध्ये हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी, सडक-अर्जुनी, लाखनी आणि गोंदिया आणि गडचिरोली मधला कोरची तालुक्याचा जो भाग आहे तिथे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली, लाखनी, मोहाडी अशा भागांमध्ये हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। या भूकंपाच्या धक्क्याला स्थानिक प्रशासनाने मान्यता दिलेली आहे की धक्का बसलेला त्यांनी कबूल केलेला आहे। मात्र हा धक्का किती तीव्रतेचा होता, तो भूकंपाचाच होता की नव्हता या संदर्भातली खातरजमा अजूनपर्यंत झालेली नाहीये। त्याच्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासनानं आपली यंत्रणा कामाला लावलेली आहे आणि जेव्हा त्यांच्याकडे येईल या भूकंपाची तीव्रता तेव्हाच आपल्याला कळू शकेल। संजय, नागरिकांच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहेत? तुमचा काही संपर्क नागरिकांशी होऊ शकलाय का? तृप्ती, लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे, कारण अशा प्रकारचा पहिलाच प्रकार ते अनुभवत होते। भूकंप या भागामध्ये जाणवला नाही, त्याच्यामुळे हे हादरे जे बसले कशामुळे बसले याच्याबद्दलची एक उत्सुकता आहे, पण सोबत भीती सुद्धा आहे। कारण जिल्हा प्रशासनाने हे मान्य केलेलं आहे की ते जे काही हादरे बसलेले आहेत ते भूकंपाचेच आहेत। मात्र त्याचं केंद्र कुठे आहे, नेमकं त्याची तीव्रता किती होती हे अजून स्पष्ट व्हायचं आहे। ते स्पष्ट झाल्यानंतर अधिक चित्र लोकांपुढे समोर येईल आणि आता सध्या तिथल्या लोकांमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निश्चितपणे दिसून येतं। हा भूकंपाचा जो धक्का बसला होता तो आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे सध्या तिथे काय परिस्थिती आहे? तृप्ती, याच्या संदर्भात हा जो धक्का जो बसला तो रात्री 8च्या सुमारास बसला आणि त्यामुळे याची तीव्रता तेव्हा कळू शकली नाही। नागपूरला स्टेट आयुक्तांचे जे कार्यालय आहे ते सायंकाळ 5 वाजेनंतर बंद होत असते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्याची नोंद तेव्हा मिळू शकली नाही। पण आता सगळी यंत्रणा त्याच्या तीव्रतेच्या मोजमापासाठी कामाला लागलेली आहे आणि ती आकडेवारी काही वेळामध्ये जिल्हा प्रशासनाकडे येण्याची शक्यता प्रशासनाने तिथे व्यक्त केलेली आहे आणि ती आकडेवारी जेव्हा येईल तेव्हा याच्या मागचं एक रहस्य जे निर्माण झालेलं आहे ते सुद्धा उघड होईल। आणखीन काही भूकंपाचे धक्के बसू शकतात याबाबत काही माहिती आहे का आपल्याकडे? तृप्ती, काल जो धक्का 8 वाजता जो रात्री बसलेला आहे त्याच्यानंतर असे कुठे धक्का त्याच्यानंतर जाणवलेले नाहीये। या धक्क्यामुळे थोडेफार घरांना क्षती झालेली आहे, भेगा गेलेल्या आहेत आणि थोडंफार नुकसान झालेलं आहे। बस एवढं जर वगळता त्याच्यानंतर असे धक्के पुन्हा तिथे जाणवलेले नाहीये, ही एक समाधानाची बाब म्हटली पाहिजे। तृप्ती, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या माहितीबद्दल।